नमस्कार, आपण पाहता आहात रयत संवाद न्यूज चॅनल। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांची अक्कलकोट नगरीस भेट। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी गुरुवार दिनांक 16 मे रोजी अक्कलकोट नगरीस भेट दिली। राज्य अध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी सपत्नीक श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दर्शन घेतले। यावेळी मंदिर समितीचे कर्मचारी श्रीशैल गवंडी यांच्या हस्ते वसंतराव मुंडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार मारुती बावडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष स्वामीराव गायकवाड, राजेश जगताप, तालुका अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे, विश्वनाथ चव्हाण, बसवराज बिराजदार, समाधान आहिरे, दयानंद दणुरे, निंगप्पा निंबाळ आदी उपस्थित होते। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय संस्थानात वसंतराव मुंडे यांचा सपत्नीक सत्कार विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी अन्नछत्र मंडळाचे सचिव श्यामराव मोरे, PRO प्रशांत भगरे, सोमशेखर जमशेट्टी, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जगदाळे, बाळासाहेब घाटगे, महांतेश स्वामी, शहाजी यादव, सतीश महेंद्रकर, SK स्वामी व पत्रकार संघाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी पत्रकारांच्या विविध समस्यांवर चर्चा करून शासन दरबारी ग्रामीण पत्रकारांच्या समस्यांबाबत आवाज उठविण्याची ग्वाही दिली। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या तालुका शाखेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। नमस्कार, मी आज अक्कलकोटला कौटुंबिक दर्शनाच्या निमित्तानं आलो होतो, पण या ठिकाणी सगळेच पत्रकार संघाचे पदाधिकारी, सगळे पत्रकार या ठिकाणी भेटले आणि विविध पत्रकारांच्या विषयावर त्यांनी चर्चा केली। मी महाराष्ट्रभर फिरत असतो आणि त्यावेळेस साहजिकच ग्रामीण भागाच्या पत्रकारांच्या विषयावर चर्चा होते, पण मी काही गोष्टी या ठिकाणी जे चर्चेत आल्या त्यातले मुद्दे सांगू शकतो की अधिस्वीकृती ही खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाच्या पत्रकारांना आवश्यक आहे। माझं हे स्पष्ट मत आहे, कारण त्याचा जो लाभ आहे त्याचा खरा ग्रामीण भागाच्या पत्रकारांना लाभ आवश्यक आहे। कारण शहरी भागामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना ते आवश्यक आहे, नाही त्याचा भाग नाही, पण जास्त आवश्यकता ही ग्रामीण भागाच्या पत्रकारांना आहे। आणि म्हणून मी अक्रेडिटेशन कमिटीचा चेअरमन असताना औरंगाबाद डिव्हिजनचा यामध्ये काही ज्या नियमावली आहे ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातले पत्रकार बसतच नाही, तर त्यामध्ये ते बसले पाहिजे। नियम असे असले पाहिजे की ज्यामध्ये जे ज्युनियन आहेत, जे प्रामाणिकपणे काम करत आहेत, जे एक सेवाभावीने काम करत आहेत, यांना यामध्ये फायदा मिळाला पाहिजे ही माझी सुरुवातीपासूनची मागणी होती। माझी तीच भूमिका मी कमिटीचा अध्यक्ष असताना सुद्धा राहिली आणि म्हणून मी त्याच्यामध्ये जे पेमेंट स्लिप हा जो विषय ग्रामीण भागाच्या पत्रकारांना खूप अडचणीचा होता, तर मी तो पेमेंट स्लिपच्या ऐवजी करारनामा एक असा संपादक आणि संबंधित पत्रकार याच्यामध्ये करारनामा आपण करून घ्यावा आणि त्याला सर्टिफाय करून ते दाखल करावं आणि तशा पद्धतीनं त्याच्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या अधीन राहून आपण मराठवाड्यामध्ये मी अशा पद्धतीनं तालुका पातळीवरच्या पत्रकारांना सुद्धा जिल्हा दैनिकाच्या, म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली ती सुरुवातीला दैनिक पार्श्वभूमीचे वार्ताहर माजलगाव तालुका तुकाराम येवले या पत्रकाराला मी पहिल्यांदा एक अक्रेडिटेशन तालुका पातळीच्या पत्रकाराला दिलं आणि मग तिथून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली। इतर ठिकाणी पण याचा पत्रकारांच्या बाबतीमध्ये हा विषय आहे की पत्रकारांना आपल्या सेवा सुविधा ज्या आहेत त्याची फारशी माहिती नसते, ते जाणून बी घेत नाहीत, हाही एक भाग आहे। ते जाणून घेऊन त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने शासकीय नियमामध्ये जाऊन आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे असं मी या ठिकाणी सांगेन। दुसरं, अलीकडच्या काळामध्ये कोरोनानंतर पत्रकारांच्या प्रश्न अधिक जटिल झालेले आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने वर्तमानपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचे प्रश्नसुद्धा अधिक गंभीर होऊन बसलेले आहेत। त्याचं कारण मुख्य आहे की वर्तमानपत्रातनं कोरोना पसरतो अशा प्रकारची एक अफवा आली आणि त्या अफवेपासून मग 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळेच लोक, वाचक हे सोशल मीडियावर स्थलांतरित झाले आणि त्याच्यामुळे वर्तमानपत्रांचा खप
यावर परिणाम झाला आणि खपावर परिणाम झाला की त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांवर परिणाम होतो. म्हणून अनेक वर्तमानपत्रांनी आपल्या आवृत्त्या बंद केल्या. अनेक वर्तमानपत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा ज्यांचा पगार 50,000 त्यांना 10,000वर काम करायला लावला. आता तर अनेक वर्तमानपत्रामध्ये वेठबिगारी आहे. म्हणजे जितके तास तुम्ही काम कराल तितके तास तुम्हाला पगार मिळेल, अशा प्रकारची वेठबिगारी वर्तमानपत्राच्या क्षेत्रात आलेली आहे. आणि ही कमी करायची असेल तर मी आत्ताच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एक मोहीम राबवली की वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्यांना केंद्र सरकारने वार्षिक 5,000 रुपयाचा आयकरमध्ये सूट दिली पाहिजे. त्याचं कारण मुख्य असं आहे की केंद्र सरकार जवळजवळ 30 ते 35 देशातल्या इन्शुरन्स कंपन्या आहेत. या कंपन्यांना त्यांची पॉलिसी विकली जावी, लोकांनी त्यांची पॉलिसी घ्यावी, यासाठी त्यांना एका पॉलिसीच्या हप्त्या इतकं इन्कम टॅक्समध्ये सूट दिली जाते. याच पद्धतीनं एखाद्या ATG अंतर्गत एखाद्या संस्थेला तुम्ही पैसे दान केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये तेवढा परतावा मिळतो. अशा प्रकारच्या जवळजवळ AT आणि ATGमध्ये अनेक सेवा आणि अनेक सुविधा केंद्र सरकार देतं. 35,000 कोटीची ही इंडस्ट्री आहे वर्तमानपत्राची, ती आता निम्म्यावर सुद्धा राहिली नाही. आणि मग ही इंडस्ट्री परत जर ऊर्जित अवस्थेत आणायची असेल तर याच्यामध्ये मला असं वाटतं की मला जिथपर्यंत लक्षात आलं किंवा मी ज्या काही लोकांशी चर्चा केली त्यातनं जे एक मुद्दा समोर आला तर वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्यांना जर इन्कम टॅक्समध्ये आयकरामध्ये जर 5,000 रुपयाची सूट दिली तर हा खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढू शकतो. या व्यवसायामध्ये असणाऱ्या लोकांना रोजगाराचं स्थैर्य मिळू शकतं. आणि म्हणून ही मागणी सरकारपर्यंत रेटली जावी, सरकारपर्यंत जावी, यासाठी आम्ही महाराष्ट्रामधल्या 48 लोकसभा मतदारसंघातल्या 100 विविध पक्षाच्या उमेदवारांना आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांचं समर्थन या मागणीला मिळालेलं आहे. भविष्यात ज्यावेळेस नवीन संसद अस्तित्वात येईल त्यावेळेस ही मागणी संसदेमध्ये अनेक लोकप्रतिनिधी मांडतील आणि ती मागणी मंजूर झाली तर देशभरातल्या वर्तमानपत्रांना स्थैर्य यायला वेळ लागणार नाही. अशा प्रकारची पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करताना ही एक मागणी केली. ग्रामीण भागातल्या या मागणीतून ग्रामीण भागातल्या पत्रकारांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. कारण आपल्याकडे म्हण आहे, आडात असेल तर पोहऱ्यात येईल. म्हणून वर्तमानपत्रांना जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले तर ते आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना चांगला मोबदला देऊ शकतात. आणि म्हणून वर्तमानपत्रात काम करणाऱ्या आणि सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्या, आता सोशल मीडियाचा जमाना आहे, यूट्यूबचा जमाना आहे, सोशल मीडियापासून आता कोणी बाहेर राहू शकत नाही. पण या सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये सुद्धा आता सेंट्रल गव्हर्नमेंटने कमिटी स्थापन केलेली आहे, एक अभ्यासगट स्थापन केलेला आहे. आणि या अभ्यासगटाच्या माध्यमातून सोशल मीडिया कशा पद्धतीनं आपण वापरला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं सोशल मीडिया लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि कशा पद्धतीनं त्याचं समाजामध्ये स्थान असलं पाहिजे यासाठीची भूमिका आता सेंट्रल गव्हर्नमेंट नवीन जे सरकार अस्तित्वात येईल जूननंतर त्यामध्ये आम्ही पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर सोशल मीडियातल्या लोकांनासुद्धा शासकीय पातळीवर स्थैर्य कसं येईल, शासकीय पातळीवर अधिकृतपणे मान्यता कशी मिळेल या संदर्भातली आम्ही पाठपुरावा करू. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत केलं आणि चांगला योग आला की त्यानिमित्तानं अक्कलकोटला दर्शन बी घेता आलं आणि या सगळ्या आपल्याशी चर्चा केली. धन्यवाद.